हाय हॅलो नमस्कार, मी वर्षा स्वागत करते लाईफ विथ वर्षाच लाईफस्टाईलमध्ये. तर आशा करते की सर्वजण मस्त असाल आणि मजेत असाल. तर आज आपण पाहणार आहोत मस्तपैकी कुरकुरीत पालक भजी. भजी तर सर्वच जण करतात, पण कुरकुरीत व्हायला पाहिजे, आतून त्याला थोडीशी जाळी आली पाहिजे. अशा काही टिप्स आणि ट्रिक्ससोबत आपण आजची ही पालक भजीची रेसिपी पाहणार आहोत. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून टाका. बरेच जण अशा आहेत जे व्हिडिओ पाहतात पण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करणं विसरून जातात. तर त्यांना सगळ्यांना विनंती आहे की नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर एका भांड्यामध्ये आपल्याला बेसन घ्यायचं आहे. हे बेसन घरी बनवलेलं आहे, मीच डाळ आणून ते दळून आणलेलं असं बेसनपीठ आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही ब्रँडचं बेसनपीठ घेऊ शकता. तर इथे मी 2 कप बेसन घेतलं आहे. 1 चमचा हळद, 1 चमचा ओवा, चवीनुसार मीठ आणि चवीनुसार लाल तिखट ॲड केलं आहे. कोथिंबीर ॲड केली आहे. आणि भजी कुरकुरीत व्हावीत यासाठी मेन इन्ग्रेडियंट म्हणजे एक तर तुम्ही तांदूळाचं पीठ ॲड करू शकता, किंवा ते नसेल तर बेस्ट की तुम्ही रवा त्यामध्ये घाला. आणि इथे मी 2 ते 3 चमचे रवा ॲड केलेला आहे. सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचे आणि नंतर स्वच्छ धुवून चिरून घेतलेला पालक ॲड करायचा आहे. पालक बारीक चिरूनच ॲड करा, जेणेकरून लहान मुलं असतील तर ते पण खातील, बाहेर काढणार नाहीत. आणि पालक भजी आहे त्यामुळं पालकची क्वांटिटी ही नक्कीच जास्त असायला पाहिजे. इथे मी पूर्ण 1 पेंडी पालकाची यूज केलेली आहे. पालक टाकून मिक्स करून घ्यायचे. पाणी न घालता अगोदर मिक्स करायचं आणि नंतर हवं तसं पाणी ॲड करत थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि मग हे पूर्ण बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे. बॅटर शक्यतो हाताने मिक्स करायचं, कारण त्याच्यामध्ये पिठाच्या गुठळ्या राहणार आहेत. चमच्याने मिक्स करायला गेलं तर बऱ्यापैकी गुठळ्या राहतात आणि मग त्या गुठळ्या पीठ तसंच राहतं आणि ते टेस्टला चांगलं लागत नाही. तर थोडं पाणी घालून पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. बघू शकता पिठाची कन्सिस्टन्सी किती छान झालेली आहे. तर हे पीठ तुम्ही 5 ते 10 मिनटं रेस्टसाठी ठेवू शकता, किंवा नाही ठेवलं तरीही अजिबात हरकत नाही. मिक्स केलं की लगेचच तुम्ही तळायला भजी घेऊ शकता. तर बघू शकता पिठाची कन्सिस्टन्सी याच्यापेक्षा जास्त घट्ट किंवा पातळ नसायला हवी. एक कढई गरम करायला ठेवली आहे. कढई व्यवस्थित गरम झाली की त्यामध्ये आपण तेल ॲड करून घ्यायचं आहे. कढई पहिलं गरम होऊ द्यायची आणि मगच तेल ॲड करायचं आहे. त्यामुळे होतं काय, तेल पटकन गरम होतं. तेल फुल गॅसवरती गरम करून घ्यायचं आहे आणि भजी सोडताना आपल्याला मीडियम फ्लेमवर गॅस ठेवायचा आहे आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला भजीचं पीठ जे आहे ते सोडायचं आहे. शक्यतो हाताने भजी सोडा, हवे त्या आकाराचे आणि हवे त्या साईजमध्ये आपल्याला सोडता येतात. चमट्याने बऱ्यापैकी तर ते पीठ सुटत नाही तेलामध्ये पटकन, त्यामुळं बराच वेळ व्हायला जातो. तर तसं न करता शक्यतो हाताने भजी सोडा आणि हाताची टेस्ट शेवटी हाताचीच टेस्ट असते. सो लो मिडियम फ्लेमवर आपल्याला भजी पूर्ण तळून घ्यायचे. भजी सोडल्या लगेचच आपण भजी हलवायला जायची नाही, तर ती लगेच तसं केलं तर ते चिटकतात. तर त्याऐवजी आपण 2 ते 3 मिनटं वेट करणार आहोत भजी सोडल्यानंतर. तेलामध्ये लो टू मिडियम फ्लेम ठेवायचा आहे गॅसचा आणि मग भजी हलवायला घ्यायचे. त्यामुळे काय होतं, भजी चिटकत नाही अजिबात कढईला. आणि बघू शकता किती छान मस्त कलर आलेला आहे भजीला. तर गोल्डन ब्राऊन कलरवरती आपल्याला हे भजी तळून घ्यायचे. बघा किती छान कलर आला आहे आणि खूप छान टेस्टी झालेले आहेत भजी. अजिबात तेल राहत नाही, कुठलाही तेलकटपणा येत नाही ह्या भजीमध्ये. आणि या पद्धतीने मी सेकंड बॅचही तळून घेते. ही भजी आपण पावसाळ्यात स्नॅक्ससाठी खाऊ शकतो, किंवा पावसाळ्यात चहासोबत घेऊ शकतो. कोणीतरी अचानकच आलं आहे म्हणून त्यांना नाश्त्यासाठी काहीतरी बनवायचं आहे आणि काहीच नाही आहे बाबा, तर ह्या काही 2-3 गोष्टी असतात ज्या आपल्या घरात कंटिन्यू असतात. तर आपण पटकन कुठल्याही भजीचा प्रकार करू शकतो. त्यातलाच हा एक प्रकार म्हणजे पालक भजी. तर तुम्ही नक्की हे पालक भजी करून बघा, खूप जास्त टेस्टी होतात. बघू शकता किती मस्त कलर येतो भजीला आणि खूप छान तळले जातात.
एकदम छान टेस्टी लागतात. खूप जास्त काही सामान गोळा करण्याची गरज पडत नाही. तर बघा, हा व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्णपणे बघा आणि भजी कशी झाली आहेत हे मला कमेंट करून नक्की सांगा. बघा, मी इथे पूर्ण भजी तळून घेतलेले आहेत आणि किती छान झाले आहेत. एक बॅच तळायला फक्त 5 ते 7 मिनिट लागतात आणि फक्त एक काळजी घ्यायची आहे की लो मीडियम फ्लेमलाच आपल्याला भजी तळायचे आहेत. कुठल्याही प्रकारचा फुल गॅस करून भजी तळायची नाही, त्यामुळे करपली जातात आणि आतून कच्ची राहतात. तर बघा, आपली इथे पूर्ण भजी तयार आहेत. किती छान झाली आहेत बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे मला कमेंट बॉक्समध्ये येऊन नक्की सांगा. त्यामुळे होतं काय की मला एक अजून उत्साह येतो की हां, कोणीतरी आपण सांगतो तसं बनवते आणि त्याचा एक आनंद भेटतो. थँक्यू.